नमस्कार मंडळी, ज्यूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत स्पेशली उन्हाळ्यात बनवली जाणारी चमचमीत आणि उन्हाळ्यात तोंडाला चव नसते, तर ही रेसिपी खाऊन तोंडाला नक्कीच चव येईल. तर बघा, त्यासाठी आपण घेतलेले आहे कढई. कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे. मी या ठिकाणी 1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तर मंडळी, मी या व्हिडिओमध्ये काही टिप्स दिलेल्या आहेत. त्या टिप्सनुसार जर तुम्ही ही रेसिपी बनवाल तर नक्कीच टेस्टी होईल आणि घरातले सर्वजण आवडीने खातील. तर बघा, तेल तापल्यानंतर इथे आपल्याला राई जिरा तडतडून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येईल. तर बघा, राई जिरा कढीपत्ता तडतडल्यानंतर आपण एक इथे मिक्सरमध्ये मसाला बनवलेला आहे. खोबरं, लसूण, कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरचीचा, तर तो इथे आपण घालून घेणार आहोत आणि मस्त मंद आचेवर तेलावर तो फ्राय करून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. तर बघा, इथे आपण जे खोबऱ्यामध्ये तेल असतं ते सुटेपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत. तर इथे तुम्ही अख्खा लसूण ठेचून पण फोडणीमध्ये घालू शकता, त्याच्यामुळे जास्त टेस्टी होईल. पण कधीकधी जास्त लसूण खाणे हा शरीराला गरम असतं आणि उन्हाळ्यामध्ये लसूण कमीच खाल्लेलं बरं आहे. तर तुम्हाला आवश्यकता असेल तर तेलामध्ये ठेचलेला लसूण घाला, त्याच्यामुळे टेस्ट छान येईल. तर बघा, हा मसाला भाजल्यानंतर आपण हिंग आणि हळद घालून व्यवस्थित तेलावर भाजून घेणार आहोत. तर बघा, या मसाल्याला कसं तेल सुटलेलं आहे. तर हे बघा, हे बॅटर आपण बनवलेलं आहे. याच्यामध्ये आहे दही, बेसन, तिखट, मीठ, जिरे, कसुरी मेथी असं घालून आपण मिक्स केलेलं आहे. आणि इथे मी 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर घालून तेलावर परतून घेतलेलं आहे. आणि हे आपलं मिश्रण जे तयार आहे त्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत आणि याला आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे, कारण हे फुटू नये म्हणून. कारण याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे आणि हे फुटू नये म्हणून आपण हे एकसारखं ढवळत राहायचं आहे. बघा मंडळी, तर याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचे मसाले घातलेले आहेत. बेसन दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून बेसनाच्या गुठळ्या होणार नाहीत. आणि हे आपल्याला शिजेपर्यंत थोडं थोडं असं एकसारखं हलवत राहायचं आहे. आणि बघा, ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की तुमच्या घरी ट्राय करा. बघा, आणि तुम्हाला जसं घट्ट पातळ कसं हवं आहे तसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये पाणी घातल्यानंतर आपण एकसारखं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे जे मिश्रण आहे ते फुटू नये म्हणून, कारण आपण ह्याच्यामध्ये दही घातलेलं आहे. तर मंडळी, बेसनामुळे काय होते, एकतर ह्या रेसिपीला छान अशी टेस्ट येते आणि दह्यामध्ये आपण बनवल्यामुळे हे फुटण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामध्ये जर थोडं बेसन घातलं तर हे फुटत नाही आणि त्याला घट्टसर असं त्याची कन्सिस्टन्सी राहते. तर बघा, मी असं आवश्यकतेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढं तुम्ही घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला साखर किंवा गोड टेस्ट आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड करू शकता. तर बघा, ह्याला एक मंद आचेवर एक उकळी काढून आपल्याला इथे गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये आपण मीठ ॲड करणार नाही. ज्यावेळेस आपली एक उकळी येईल त्यावेळेस गॅस बंद करून आपल्याला या ठिकाणी मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ सगळ्यात शेवटी गॅस बंद करून ॲड करायचं आहे, कारण हे फुटण्याची शक्यता असते. तर बघा मंडळी, आज आपण बनवलेली आहे मस्त खमंग अशी कढीची रेसिपी. ही रेसिपी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता. तर बघा, इथे एक उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपण इथे
आवश्यकतेनुसार किंवा चवीनुसार मीठ आपण घालून घेतलेलं आहे आणि ते वरती सर्वात शेवटी हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मस्त असं एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं घातलेलं मीठ हे या कढीला सर्वत्र लागून जाईल. तर बघा, आपण इथे गॅस बंद केलेला आहे, मीठ घालून घेतलेलं आहे, कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. तर मस्त आपली अशी झणझणीत चमचमीत उन्हाळ्यात तोंडाला चव नसेल तर ही कढी करून बघा. आणि हो मंडळी, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बेसनाची भजी सोडून या कढीत सोडू शकता. बेसनाच्या भज्यामुळे सुद्धा ही कढी खूप छान लागते, खूप छान टेस्ट येते. जर तुम्हाला ऑइली खायला आवडत असेल तर ते तुम्ही भजी तळून याच्यामध्ये ॲड करू शकता, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येईल या कढीला. तर बघा, आपण आता ही कढी भाताबरोबर सर्व करणार आहोत. तर तुम्ही ही कशाबरोबर पण खाऊ शकता. जर तुमच्याकडे शिळ्या भाकरीचे तुकडे किंवा चपाती असतील तर त्याचे तिखट तुकडे बनवून त्याच्यावरती ही कढी ओतून पण खाऊ शकता किंवा तुम्ही चपाती, भात, भाकरी याच्याबरोबर पण कढी खाऊ शकता किंवा नुसतीही पिऊ शकता. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही खा. तर चला मंडळी, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुमच्या ताईच्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला आणखी काही वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या असतील तर तशी मला तुम्ही नक्की कमेंट करा. आणि तुमच्या ताईचे असेच वेगवेगळे व्हिडिओ बघत राहा. तर बघा मंडळी, आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या रेसिपी भेटतील, जेणेकरून तुमच्या शरीराला आणि आरोग्याला फायदा होईल. बघा, आता बाहेर उन्हाळा चालू आहे, तर मंडळी सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि असे थंड पदार्थ उन्हाळ्यात बनवून जरूर खा. तर मंडळी बघा, आपण इथे आपली कढी आणि भात मस्तपैकी सर्व करणार आहोत आणि आता आपण जेवायला बसणार आहोत. तर मंडळी सर्वांनी जेवायला यायचं आहे आणि मी जी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे ती नक्की घरी करून बघायची आहे आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगायचं आहे की ही रेसिपी कशी झालेली आहे. तर बघा, तयार आहे आपल्या जेवणाचं ताट. तर पटकन या आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चला, बाय बाय.